आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर असलेले मान्यवर, आदरणीय परीक्षक आणि माझे सर्व समोर बसलेले स्पर्धक मित्र, माझं नाव प्रमोद कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, मी रायगडचा आहे आणि मी या ठिकाणी मानवी हक्क संरक्षण हे याबद्दलची नकारात्मक बाजू नकारात्मक बाजू आज मला या ठिकाणी मांडायची आहे. माझ्या अगोदरचे वक्ते माननीय श्री आंबेडकर सर यांनी सकारात्मक बाजू ही अगदी ठोसपणे मांडली, परंतु ही आहे नाण्याची एक बाजू आणि नाण्याची दुसरी बाजू मात्र खूप कलंकित आणि काळी आहे. हे मला आज या ठिकाणी सांगायचं. मला पहिली गोष्ट मला हे सांगायचं आहे की मानवी हक्क आयोगासंदर्भामध्ये जे काही 1948 आणि त्यानंतर साहेबांनी सांगितलं की 1948 जागतिक मानवाधिकार हा ही संघटना तयार झाली. 93 मध्ये भारतीय मानव हक्क संरक्षण संघटना सुरू झालं. आपल्या घटनेमध्ये सुद्धा कलम 21 आणि कलम 22 मध्ये त्याची तरतूद केलेली आहे. साहेब मला सांगायचं आहे की कलम 21 मध्ये जर का समजा सर्वसामान्य नागरिकाच्या मानवी हक्काच्या संरक्षणाबाबत दिलं गेलं आहे, पण कलम 22 मध्ये आरोपीबाबत कशा पद्धतीने वागणूक द्यावी हे दिलेलं आहे. जर का मला हे मानवी हक्क आयोगाला हे विचारायचं आहे की तुमच्याकडे आतापर्यंत सर्वसामान्य माणसाच्या तक्रारी आल्या किती? जर मला जर विचारला तर नगण्य किंवा शून्य आहे. पण जास्तीत जास्त जर तक्रारी बघायला तर नाव तुम्ही फक्त आरोपी पोलिसांविरोधात केलेल्या तक्रारी. मगाशी अगोदर जे काही वक्ते सांगितले 75% ह्या ज्या तक्रारी आहेत ह्या पोलिसांबद्दलच्या आहेत. पण त्याबद्दल मला म्हणायचं नाही. पोलिसांबद्दलच्या तक्रारी आहेत, मानवी हक्क आयोगाकडे त्यांचा जो अधिकार आहे तो अधिकार त्यांनी मांडला. परंतु स्पष्टपणे सांगतो की ह्या तक्रारी फक्त हा सराईत गुन्हेगार, सराईत आरोपी यांनी केलेल्या तक्रारी आहेत. आणि त्या तक्रारी फक्त एवढ्यासाठी आहे की तपासणी कामगारांचा त्या पोलिसांचं खच्चीकरण करावं यासाठी केलेल्या तक्रारी आहे. आणि याबाबत मानवी हक्क कधीही डोळे उघडून बघत नाही. ही एक आपली शोकांतिका आहे. सर जर का मला जर हा प्रश्न विचारत असतो की एखादा जर आरोपीला पकडण्यासाठी अहोरात्र झटून स्वतःच्या प्राणाची बाजी लावून जर जगाने आरोपी पकडतो, त्यानंतर त्या आरोपीला मगाशी एका वक्त्याने सांगितलं की 11 जे सर्वोच्च न्यायालयाचे ज्या नियमावली आहेत 11चं तंतोतंत पालन करतो आम्ही. आणि पालन करून ज्यावेळेला आम्ही आरोपी जो कोर्टाच्या समोर हजर केला जातो त्यावेळेला कोर्ट हा प्रश्न विचारत नाही की ज्या महिलेवर ज्या निर्भयावर जो बलात्कार केला ती कशी आहे. साहेब मला कधी न्यायालय हे विचारत नाही की तू ज्याचा खून केलेला आहे त्याचे नातेवाईक काय आहेत, ते काय करत आहेत. कधी न्यायालय हा प्रश्न विचारत नाही की तू त्याची मालमत्ता ज्याची लुटलेली आहे त्याची आता स्थिती काय आहे. परंतु न्यायालय मात्र आवर्जून हा प्रश्न पहिला विचारतो की पोलिसांना तुझी तक्रार काय आहे. साहेब तुम्हाला खरं सांगतो, ज्या वेळेला पोलिसांबद्दल काही तक्रार आहे का असं जेव्हा आरोपीला जेव्हा विचारलं होतं त्यावेळेला बाजूला उभा असलेला जो तपासी कामगार आहे तो पोलीस आहे त्याला स्वतःला असुरक्षित असल्याची भावना निर्माण होते. आणि त्यातून जो आरोपी सांगतो होय माझी तक्रार आहे पोलिसाबद्दल, हा एवढा एक जर का त्या प्रश्नाचं त्यांनी जर हा एक उत्तर दिलं तर बघता कोर्टाचं सगळं ऍक्टिव्हनेस होतं. बघता हा आरोपी आहे हा फिर्यादच्या पिंजऱ्यात जातो आणि तपास करणारा तो पोलीस आहे तो आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये जातो. आणि मग सुरू होतं त्या न्यायालयीन चौकशी. न्यायालयीन चौकशीचा निकष काय आहे तर बघता त्या पोलिसांवरती गुन्हे दाखल होतात. दाखल झालेला तो गुन्हा दाखल झाल्याने तो पोलीस सस्पेंड होतो, डिस्मिस होतो. कधी मानवी हक्क आयोगाचा कुठलाही सदस्य जाऊन विचारत नाही की तो सस्पेंड झाला तो डिस्मिस झालेली त्याचा पोलीस आहे त्याचा कुटुंबाचा खातं काय, ते राहतात कसे, ते जगतायत कसे, काय चुकी आहे त्या पोलिसांची. आणि ते फक्त जर केल्यानंतर त्यातून त्याचा जो बाकीचे जे आहे पोलिसांचा खच्चीकरण होतो त्या तपास जो आहे त्या तपासामध्ये तितका प्रभावी तपास होत नाही. तो आरोपी निर्दोष सुटतो आणि हा जो सुटलेला आरोपी आहे तो समाजामध्ये कॉलर उडवीत फिरतो. आणि ज्याने त्याला जीवाची बाजी लावून पकडलेला जो सस्पेंड झालेला डिस्मिस झालेला जो पोलीस आहे तो समाजामध्ये मान आणि खाली लावतो. हे आपले मानव अधिकाराचे तत्व आहेत का साहेब. तुम्ही बारकाईला अभ्यास जर केला तर जर लक्षात ठेवतो गडचिरोलीमध्ये भुईसुद्धा सुरू नाही ज्यावेळेला पोलिसाची जीप उडली जाते आणि रक्त बांबावर आणि मृत अवस्थेमध्ये असलेले पोलीस आहेत त्याचा जर पण जगलाच तर तेच नक्षल जिवंत असलेल्या पोलिसांनी 500 गोळ्या मारून त्याच्या शरीराची छिन्न विचिन्न बॉडी कोणाला ही बॉडी ज्या वेळेला त्याच्या घरी येते त्यावेळेला हंबरडा फोडण्याची त्याची जी बायको आहे त्या बायकोची काय चुकी आहे, तिच्यासाठी मानवी हक्क आयोग नाही आहे का. साहेब मला हाच प्रश्न विचारायचा आहे की त्या प्रेतावरती कवरटून जे घडत असतात त्यांच्या असूचं काय आहे. साहेब मला हा प्रश्न विचारायचा आहे की त्या जवानाची आई म्हातारी आई वडील ज्या वेळेला डोळ्यामध्ये प्राण आणून आक्रोश करत असतात त्यावेळेला ते
तर त्यांच्यासाठी काय मानवी हक्क नाही ना? पोलिसांच्या कुटुंबासाठी मानवी हक्क नाही का? साहेब, मी मानवी हक्काच्या संरक्षणाच्या विरोधात नाही आहे, परंतु अशा पद्धतीने टाकलं तुम्हाला मानवी हक्क हा नसावं या कारणाचा मी ठाम आहे. साहेब, मला ह्या सगळ्यांना तुम्हाला स्पष्टपणे मला सांगायचं आहे की ज्या वेळेला कसाबने आपल्या मुंबईमध्ये धिंगाणा घातला होता, डॉक्टर रणजित जेव्हा कांड केलं होतं, त्या वेळेला शहीद तुकाराम बोंबलेच्या त्या छातीमध्ये ज्या वेळेला आपली AK-47 रिकामी केली होती, त्यानंतर कसाबची साहेबांनी आता सांगितलं की त्या कसाबची आम्ही चांगल्या पद्धतीची बर्दाश्त आपण ठेवली होती. साहेब, इतर चुकलंय आमचं. कारण अतिरेकांना आपण हा एक सल्ला दिला, अतिरेकांना एक संदेश दिलेला आहे की हा जर का तुम्ही आमच्यावरती या आम्ही मोकळे आहोत, या बर्दाश्त करू आम्ही. साहेब, मला हा प्रश्न मला या ठिकाणी मला विचारायचा आहे, ज्या वेळेला काश्मीरमध्ये ज्या वेळेला त्या सियासीच्या जवानाला ज्या वेळेला पत्थरबाजांनी ज्या पकडलं होतं आणि त्याची झिंड काढली होती श्रीनगरच्या रस्त्यावरना, काय काय त्याची चुकी आहे? कुठला मानवी हक्क आयोग समोर आलं? साहेब, जागतिक मानवी आयोगाचं तुम्हाला एक उदाहरण मी सांगतो. जागतिक मानवी आयोग आहे तर लोक हमासने जो आता जो नंगा जो केला होता, तेव्हा जागतिक मानवी हक्क संरक्षण आयोग आहे कुठे? म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे. जर का कोणाला सांगतो साहेब, हे जे मानवी हक्क संरक्षणासाठी भारत हा एक नंबरला आहे, ही गोष्ट आपल्या दुश्मन राष्ट्राला माहिती पडली. म्हणून तर चायना ज्या होता तो आपल्या हद्दीमध्ये शिरकाव करतो आणि गुडवर असलेला पाकिस्तान हिंमत करतो आपल्या जवानांची गोळीबार करायला. त्यांना माहिती आहे की यांना जर का गोळी जर का टार्गेट हिट करण्या अगोदर त्यांना 10 वेळा पडून घ्यायला पाहिजे, 10 वेळा मानवी हक्काचं ते जप्त करावं. साहेब, मी तुम्हाला सांगतो, आम्ही महाराष्ट्र पोलीस आहोत. आम्ही जो दल आहे हा शहीदांचा दल आहे. आम्ही प्राणाची बाजी लढवणार महाराष्ट्र पोलीस आहोत. उदाहरणार्थ जगामध्ये एक नंबर आहे. पण मी तुम्हाला हे सांगतो की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. ज्यांनी स्त्रीच्या शिराला हात घातला, त्या राजाच्या पाठलाचा हात पाय तुमच्या चौरंग बनवणारे छत्रपती शिवाजी यांचे वंशज आहोत. तर देशद्रोह करणाऱ्या अनाजी पंथाला तिच्या पायाखाली चिरडणारे छत्रपती संभाजीराव यांचे वंशज आहोत. आपण आता मला सांगितलं तुकाराम महाराजांचं उदाहरण. परंतु तुकाराम महाराजांनी हेही सांगितलं, भले तर आम्ही देव काशीची लंगोटी नाही तर नाटाळाच्या पाठी ह्या तुकाराम महाराजांच्या आम्ही वंशजात त्यांच्या आदर्शावर आम्ही चालतो. मला तर म्हणायचं असेल तर संरक्षण मानवी हक्क संरक्षणाचा संदर्भ असेल तर संरक्षण भारताचा देशाचं संरक्षण, नागरिकांचं संरक्षण याला पहिली प्रायोरिटी द्यायला पाहिजे. त्यानंतर कुठल्या आयोगाची